सांगली, मिरज आणि कुपवाड शहरामधील वीज वितरण व्यवस्थेतील समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी महावितरणच्या सुविधांच्या उन्नतीचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यासाठी 250 कोटी रुपयांच्या DPRला मंजुरी मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करू असल्याची माहिती राज्य विद्युत कंपनीच्या संचालक तथा भाजप नेत्या नीता केळकर यांनी दिली आहे। सांगली शहरासह महापालिका क्षेत्रात वारंवार होणारा वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रश्न, वाढती वीज मागणी आणि जुनाट पायाभूत सुविधा लक्षात घेऊन वीज वितरण कंपनीने व्यापक विकास आराखडा तयार केला आहे। या आराखड्यात अंडरग्राऊंड केबल टाकणे, नवीन विद्युत खांब उभारणे, अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवणे तसेच वितरण यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्याचा समावेश आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राथमिक चर्चा देखील झाली असून प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका असल्याचे केळकर यांनी सांगितले। या निधीमुळे सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम होणार असून नागरिकांना दर्जेदार व अखंडित वीज पुरवठा मिळवण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। महापालिका क्षेत्रातील वाढत्या नागरिकीकरणामुळे वीज यंत्रणेवर ताण वाढत आहे, त्यामुळे भविष्यातील गरजा लक्षात घेऊन हा आराखडा तयार करण्यात आला असून शासन स्तरावर लवकरच सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। वीज वितरणाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्यास शहराच्या विकासाला चालना मिळेल आणि नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होईल असेही केळकर यांनी नमूद केले। महावितरणचा वर्धापन दिन आणि मोदींना एक तप पूर्ण झालं म्हणून आम्ही एक स्वच्छता अभियान संपूर्ण सांगली जिल्हा आणि महाराष्ट्रात पण आव्हान केलं आहे। आमच्या तिन्ही कंपन्यांचे जे उपकेंद्र आहेत, कार्यालय, तिथं स्वच्छता अभियान नुकतीच मुख्यमंत्र्यांची मी भेट घेऊन सांगली, मिरज, कुपवाड शहरासाठी महापालिकेसाठी एक विद्युत म्हणजे महावितरणसाठी खास विकास आराखड्यामध्ये त्याच्यामध्ये आम्हाला भूमिगत वाहिन्या, बंच केबल, नवीन उपकेंद्र जी 6 गुंठ्यामध्येच होऊ शकतील, त्याला आम्ही ज्या उपकेंद्राला GIS कॉम्पॅक्ट उपकेंद्र असं त्याचं तशा पद्धतीची उपकेंद्र तर असं आणि 33 आणि 11 kV ह्या अंडरग्राऊंड या सगळ्यासाठी 250 कोटीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे मी महावितरणच्या आराखड्यासाठी केली आणि त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि मला खात्री आहे की या माध्यमातून आमचा सांगली, मिरज, कुपवाडचा एकदाचा नवीन ट्रान्सफॉर्मरच्या ज्या लोकांच्या मागण्या आहेत ह्या सगळ्या पूर्तता होईल। आणि तिसरी गोष्ट आहे की जी आत्ता आम्ही जी स्मार्ट मीटरबद्दल खूप चर्चा आहे, सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ आम्ही 4.5 लाख बसवली। सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेमध्ये 1.75 पैकी 1 लाख स्मार्ट मीटर बसवून झालेली आहेत आणि माझं असं म्हणणं आहे की नागरिकांनी ही बसवून घ्यावीत। जसं आम्ही घरात स्मार्ट उपकरणं, फ्रीज, TV नवीन त्याचे आम्ही मॉडेल्स घेतो, मोबाईलचे घेतो, तशा पद्धतीने हा स्मार्ट मीटरचा जो TOD आहे, सकाळी 9 ते 5 मध्ये जी वीज तुम्ही वापरता त्याचा तुमचा दर कमी असणार आहे, ते तुम्हाला मोबाईलमध्ये कळणार आहे, तर ती जरूर बसवून घ्यावीत असं माझं नागरिकांना आव्हान राहील। आणि या निमित्तानं महावितरणचं काम हे ह्या ज्या ट्रेनिंग सेंटरात आमचं महाराष्ट्रात हे एकमेव ट्रेनिंग सेंटर आहे की जे आता नाविन्यानी करणं गरजेचं आहे। असा अद्ययावत एक जलतरण तलाव आणि व्यायामशाळा असलेलं आणि आमच्या सभोवतीला नवीन स्टाफ क्वार्टर्स त्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे मी केलेली आहे।